नमस्कार विद्यार्थी मित्र. श्री अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळ संचलित PM मनोज ज्युनियर कॉलेज कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. तर आपण सर्वजण 10वी उत्तीर्ण झालात आणि उत्तीर्ण झाल्यानंतर PM मनोज ज्युनियर कॉलेजमधील कला, वाणिज्य व विज्ञान या 3 शाखांमध्ये प्रवेश घेतला. त्याबद्दल प्रथमतः आपण सर्वांचं हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन, हार्दिक अशा प्रकारचं स्वागत मी करतो. की विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या वर्षी 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला आहात. उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्या संस्थेमध्ये किंवा कोणत्या शाळेमध्ये, कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा, हा जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न अनेकांसमोर निर्माण होत असतो आणि आपण योग्य अशा शैक्षणिक संस्थेची निवड केलेली आहे, योग्य कॉलेजची निवड केलेली आहे आणि निवड करून आपण PM मनोज ज्युनियर कॉलेज कडा या ठिकाणी आपल्या 10वी आणि 10वी नंतरचं जे काय 11वी 12वीचं शिक्षण आहे तर त्या शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा संस्थेच्या वतीनं, PM मनोज ज्युनियर कॉलेजच्या वतीनं आपण सर्वांचं, सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन करतो. की विद्यार्थी मित्रांनो, 10वीची परीक्षा देत असतानाच आपल्यावर एक संकट आलेलं आहे. फक्त आपल्या भारतावरच नव्हे, आपल्या महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण जगावर एक संकट कोसळलेलं आहे, संकट आलेलं आहे. आणि ते संकट कोणतं आहे याची माहिती आपल्याला आहे की कोविड-19चं किंवा कोरोनाचं जे काही संकट आहे तर ते संकट आपल्यावर आलेलं आहे. आणि या संकटाला आपण गेल्या मार्च महिन्यापासून तोंड देत आहोत. तुमची 10वीची परीक्षा चालू असतानाच मार्चमध्येच काही पेपर झालेले होते, काही पेपर उर्वरित होते. तर त्याच वेळेस हे जे काही संकट आहे तर हे संकट आपल्या भारतावर, आपल्या महाराष्ट्रावर आलेलं आहे. 10वीचे मला वाटतं काही पेपरही तुमचे अपूर्ण राहिलेले होते आणि ते पेपर घेताही आले नाहीत. शेवटी तुम्हाला सरासरी गुणदान करून तुम्हाला 10वी उत्तीर्ण करण्यात आलेला आहे, याची माहिती तुम्हाला आहेच. तरी हे जे काही 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला मिळालेले जे काही मार्क्स आहेत तर त्या मार्क्सच्या आधारे तुम्ही वेगळ्या कॉलेजमध्ये, वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रवेश घेत असतात. त्याप्रमाणे तुम्ही प्रवेश घेतलेला आहे. आणि बऱ्याचशा जणांना म्हणजे कला आणि वाणिज्य म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्स ही जी काही शाखा आहे तर ती शाखा निवडलेली आहे. तर कला आणि वाणिज्य किंवा आर्ट्स आणि कॉमर्स हे जे काही शाखा आहे तर या शाखेमधून शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या पुढील ज्या काही सुविधा आहेत तर त्या सुविधा उपलब्ध आहेत. तर प्रथमतः कला या शाखेमधून प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर DED करता येतं, BA करता येतं, MA करता येतं, BEd करता येतं, त्यानंतर BCA करता येतं. त्यानंतर इतरही काही कोर्सेस आहेत, MPC UPC सारख्या जे काही एक्झाम आहेत तर ते एक्झाम देता येतात, तलाठ्याची परीक्षा देता येते. त्यानंतर जे काही ग्रामसेवक असतात तर त्या ग्रामसेवकाची परीक्षा देता येते, बँकिंग परीक्षा देता येत असतात. अशा विविध प्रकारच्या जे काही परीक्षा आहेत तर त्या परीक्षा तुम्हाला देता येत असतात आणि वेगळ्या ठिकाणी नोकरीची जी काही संधी आहे तर ती संधी तुम्हाला उपलब्ध होत असते. त्यानंतर वाणिज्य किंवा कॉमर्सची जी काही शाखा आहे तर या शाखेमधून तुम्ही जर तुमचं 11वी 12वीचं जे काही शिक्षण आहे तर ते शिक्षण पूर्ण केलं आणि ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला DEDही करता येतं, BCom करता येतं, त्यानंतर BEdही करता येतं, MCom करता येतं, त्यानंतर BBA करता येतं, त्यानंतर BCA करता येतं, त्यानंतर तुम्हाला CA करता येतं, CS सारखे जे काही कोर्सेस आहेत तर ते कोर्स करता येतात, MBA करता येतं. आणि अशा विविध प्रकारचे जे काही कोर्सेस आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही पदव्या आहेत तर त्या पदव्या प्राप्त करता येतात. त्याचबरोबर MPCची जी काही एक्झाम आहे तर ती एक्झाम देता येते, UPCची एक्झाम देता येते किंवा परीक्षा देता येते, तलाठ्याची परीक्षा देता येते, ग्रामसेवकाची परीक्षा देता येते आणि बँकेच्या परीक्षा देता येतात, पोस्टाच्या परीक्षा देता येतात. आणि इतरही ज्या काही खाजगी कंपन्या आहेत, सर्वात जास्त नोकऱ्या उपलब्ध करून देणारं जे काही क्षेत्र आहे तर क्षेत्र आपल्या देशामध्ये कोणतं आहे तर खाजगी कंपन्या आहेत. आणि या कंपन्यांमध्ये अकाउंटंटची जी काही पदं आहेत तर ती पदं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. मग ज्यानं 11वी 12वी कॉमर्स केलेलं आहे तर अशा अनेक विद्यार्थ्यांना या कंपन्यांमध्ये
ज्या ऑफिसमधले जे काही कामकाज असतं तर ते कामकाज पार पाडण्यासाठी नोकऱ्यांची जी काही संधी आहे तर ती संधी उपलब्ध होत असते. म्हणजे कंपन्यांमध्ये सचिव किंवा चिटणीस म्हणून ही जी काही नोकरी आहे तर ती नोकरी अनेक वेळा तुम्हाला प्राप्त होत असते. बँकांमध्ये आपण पाहतो की सर्व आर्थिक व्यवहार असतात. कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक उलाढाली होत असतात. तर ह्या सर्व आर्थिक उलाढालीचं ज्ञान ज्या विद्यार्थ्यांना अवगत केलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे, मिळवलेलं आहे, तर असे विद्यार्थी कोण असतात तर कॉमर्स केलेले जे काही विद्यार्थी असतात तर ते विद्यार्थ्यांनी हे ज्ञान अवगत केलेलं असतं. पत्रव्यवहार कंपन्यांना करावा लागत असतो, वेगवेगळ्या व्यक्तींना पत्रव्यवहार करावा लागत असतो. तर या पत्रव्यवहाराचं जे काही ज्ञान आहे तर ते ज्ञान तुम्हाला या कॉमर्स शाखेमधून किंवा वाणिज्य शाखेमधून दिलं जातं. आणि त्यामुळं कंपन्यांमध्ये ह्या ज्या काही खाजगी कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरीची काही संधी आहे तर ती संधी वाणिज्य शाखेमधून किंवा कॉमर्स शाखेमधून तुम्हाला उपलब्ध होत असते, प्राप्त होत असते. आणि सर्वात जास्त प्रतिष्ठेची नोकरी उपलब्ध करून देणारे जे काही विभाग आहेत तर ते विभाग एमपीसी आणि यूपीसी आहेत, बँका आहेत. तर या ठिकाणी जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर त्यासाठी या कला शाखेमध्ये आणि वाणिज्य शाखेमध्ये जे काही तुम्हाला 2 वर्षात जे विषय तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि त्या विषयामधून जे काही तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार आहे तर त्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. कारण यासाठी जे काही परीक्षा होत असतात तर त्या परीक्षांमध्ये सर्वात जास्त प्रश्न कशावर विचारले जातात तर या कला आणि वाणिज्य जी काही शाखा आहेत तर त्या शाखेमध्ये 2 वर्षात तुम्हाला जे काही विषय शिकवले जातात तर त्या विषयामधले जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न मोठ्या प्रमाणावर किंवा त्याचा जो काही अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणावर तुम्हाला त्या एमपीसी यूपीसी परीक्षेमध्ये उपयुक्त ठरत असतो किंवा फायद्याचा ठरत असतो. आणि म्हणून तुम्ही तुमचं जे काही 11वी-12वीचं जे काही शिक्षण आहे तर ते शिक्षण घेण्यासाठी तुम्ही या ज्या काही 2 शाखा निवडलेल्या आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं जे काही हार्दिक असे प्रकारचं अभिनंदन आहे तर ते अभिनंदन मी माझ्या वतीनं आणि माझ्या कॉलेजच्या वतीनं करत आहे. तर यानंतर हे जे काही 11वी-12वीचं शिक्षण आहे तर ते शिक्षण घेण्यासाठी तुम्ही या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे. आपली जी काही संस्था आहे तर ती संस्था अत्यंत जुनी संस्था आहे, प्रतिष्ठित अशा प्रकारची संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर जी काही राज्य आहेत तर त्या राज्यांमध्येही नावलौकिक मिळवलेली संस्था आहे. आणि अशा संस्थेमध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे. अशा संस्थेद्वारे जे काही कॉलेज चालवलं जातं त्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे आणि त्यामुळे निश्चित तुम्हाला तुमचं जे काही भावी जीवन आहे, भावी आयुष्य आहे तर ते यशस्वी होण्यासाठी त्याची मदत होणार आहे, उपयोग होणार आहे. कारण बाहेर गेल्यानंतर तुम्ही कोणत्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे, कोणत्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, कोणत्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे तर नोकरीच्या वेळेस त्याचाही विचार केला जात असतो. आणि जर अशा नामांकित गुणवंत संस्थेमध्ये चांगल्या म्हणजे समाजामध्ये गुडविल असणारी जी काही संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये जर तुम्ही शिक्षण घेतलेलं असाल तर निश्चित तुमच्याकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तर तो दृष्टिकोन अत्यंत चांगला असतो. आणि म्हणून तुम्ही योग्य कॉलेजची, योग्य संस्थेची शिक्षणासाठी निवड केलेली आहे त्याबद्दल परत एकदा तुमचं मनापासून हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही अनेक जण याच शैक्षणिक संस्थेमध्ये 10वी उत्तीर्ण झालेला आहात, काही जण बाहेरच्या शैक्षणिक संस्थांमधून, शाळेमधून 10वी उत्तीर्ण होऊन या शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा या कॉलेजमध्ये 11वीचं जे काही शिक्षण आहे तर ते शिक्षण घेण्यासाठी आलेलं आहात. तर अनेकांचे जे काही पालक आहेत तर ते पालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात, गरीब असतात. आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या म्हणजे गरीब असणाऱ्या लोकांची जी काही संख्या आहे तर ती संख्या प्रचंड आहे. श्रीमंतांची जी काही संख्या आहे तर ती संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे. मध्यमवर्गीयांची संख्या थोडी जास्त आहे आणि गरिबांची जी काही संख्या आहे, दुर्बलांची जी काही संख्या आहे तर ती संख्या मात्र प्रचंड आहे. आणि मग अशा गोरगरिबांची जी काही पाल्य आहेत, मुलं आहेत तर ते मुलं अनेक वेळा उच्च शिक्षणापासून वंचित राहत असतात, दूर राहत असतात. तेव्हा अशाही गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध व्हावं म्हणून आपली जी काही ही शैक्षणिक संस्था आहे तर ती संस्था असं वेगळ्या प्रकारचं जे काही बौद्धिक शिक्षण आहे म्हणजे कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमधून शिक्षण पुरवण्याचं किंवा शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य ही संस्था पार पडत आहे. मग अनेकांचे जे काही पालक आहेत किंवा आईवडील आहेत तर ते आईवडील आर्थिकदृष्ट्या आपण पाहतो की गरीब असतात, दुर्बल असतात. स्वतःची थोडीफार शेती असेल तर त्या शेतीवर कष्ट करत असतात. शेतीमधून मिळणार जे काही उत्पन्न आहे तर ते उत्पन्न तुमच्यावर खर्च करत असतात.
आणि अनेकांच्या आईवडिलांना म्हणजे आईवडिलांना कुठल्याही प्रकारची शेती उपलब्ध नसते, म्हणून दुसऱ्याच्या शेतीवर मोलमजुरीने काम करणं किंवा दुसऱ्याच्या व्यवसायामध्ये रोजंदारीनं किंवा मजुरीनं काम करणं आणि मिळणार जो काही पैसा आहे तर तो पैसा स्वतःसाठी कमी खर्च करून तुमच्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च करणं, अशा पद्धतीनं ती आपली जी काही उपजीविका आहे तर ती उपजीविका चालवीत असतात, भागवीत असतात. प्रत्येक आईवडिलांची अपेक्षा असते की आपला जो काही मुलगा आहे, आपली जी काही मुलगी आहे, तर या मुलीनं उच्च शिक्षण घ्यावं, चांगल्या प्रकारची नोकरी करावी आणि प्रचंड अशा प्रकारचा जो काही पैसा आहे तर तो पैसा प्राप्त करून चांगल्या प्रकारचं जीवन जगावं. जे आपल्या नशिबी आलेलं आहे ते आपल्या पाल्यांच्या, आपल्या मुलांच्या नशिबी येऊ नये, हीच प्रत्येक आईवडिलांची अपेक्षा असते. म्हणून प्रत्येकाचे आईवडील काय करत असतात की स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन मिळणार जे काही उत्पन्न आहे, मिळणार जो काही पैसा आहे तर तो पैसा काय करत असतात, तुमच्यावर खर्च करत असतात. आणि मग तुमच्याकडून त्यांची अपेक्षा असते की तुम्ही तुमच्यावर जो काय आम्ही खर्च करत आहोत तर त्या खर्चाचा योग्य पद्धतीनं वापर करावा, योग्य पद्धतीनं तो होणारा जो काही खर्च आहे तर तो खर्च कशा पद्धतीनं सारथी लागल किंवा कारणी लागल, तर ही सर्वस्वी जबाबदारी कोणाची आहे, तर तुम्हा विद्यार्थ्यांची आहे. आपल्या आईवडिलांचं जे काही स्वप्न आहे त्यांना तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. त्यांना तुम्ही म्हणजे नोकरीला लागल्यानंतर मिळणार जो काही पैसा आहे तर त्या पैशामधून त्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात किंवा वेगळ्या प्रकारचे त्यांना चैनीच्या वस्तू आहेत तर त्या वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, ही अपेक्षा मुळीच नसते. त्यांची फक्त अपेक्षा एक असते की आपण जे काही कष्ट सहन करतो तर अशाच प्रकारची कष्ट करण्याची वेळ आपल्या पाल्यांवर, आपल्या मुलांवर येऊ नये. आणि म्हणून ते तुम्हाला काय करत असतात तर अशा प्रकारचं जे काही शिक्षण आहे तर ते शिक्षण देण्यासाठी आवश्यक असणारे जे काही सुविधा आहेत तर त्या सुविधा पुरवण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य प्रत्येकाचे आई वडील पार पाडत असतात. आणि म्हणून आपल्या स्वतःसाठी, आपल्या आईवडिलांसाठी आपण काय करणं आवश्यक आहे, तर ही जी काही 2 वर्ष आहेत तर ही 2 वर्ष अगदी चांगल्या पद्धतीनं खर्च करणं आवश्यक आहे, महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्र, की आपल्यावर हे जे काही आपल्या महाराष्ट्रावर, आपल्या देशावर आणि संपूर्ण जगावर हे जे काही कोरोनाचं संकट कोसळलेलं आहे आणि या संकटामुळे आपण पाहतो की आपली जी काही शाळा, कॉलेज, महाविद्यालय आहेत तर ती बंद आहेत. आणि त्यामुळं तुमचं जे काही शैक्षणिक नुकसान आहे तर ते नुकसान होऊ नये त्यासाठी शासनानं कुठल्या प्रकारची सुविधा अंमलात आणलेली आहे, तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीची जी काही सुविधा आहे तर ती सुविधा अंमलात आणलेली आहे. आणि या सुविधेचा आपण अवलंब करत आहोत. आणि या ऑनलाईन शिक्षण पद्धतीद्वारे तुम्हाला वेगळ्या प्रकारचे जे काही विषय आहेत तर ते विषय 11वी आणि 12वी या हे जे काही 2 वर्ग आहेत तर या 2 वर्गामध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे जे काही विषय अभ्यासक्रमासाठी ठेवलेले आहेत तर त्या विषयांचं जे काही ऑनलाईनद्वारे शैक्षणिक जे काही सुविधा आहेत तर त्या सुविधा पुरवण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य या शैक्षणिक संस्थेमधून पार पडलं जात आहे. तर हे जे काही 2 वर्ष आहे तर ही 2 वर्ष म्हणजे आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी, आपल्या आयुष्याला योग्य दिशेनं नेणारी ही 2 वर्ष असतात. कारण 11वी 12वी मध्ये तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला पुढे वेगळ्या प्रकारचे जे काही शैक्षणिक सुविधा आहेत तर त्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. मग योग्य ठिकाणी, योग्य दिशेनं, योग्य मार्गानं जर आपल्याला जायचं असेल तर त्यासाठी आपण ही जी काही 2 वर्ष आहेत तर ही 2 वर्ष चांगल्या पद्धतीनं खर्च करणं, चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेणं आवश्यक आहे, महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही ही 2 वर्ष चांगल्या पद्धतीनं खर्च केली, चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवले, चांगल्या प्रकारे गुण मिळवले तर निश्चित तुम्ही 12वी झाल्यानंतर योग्य दिशेनं जाणार आहात. आणि योग्य दिशेनं गेल्यानंतर तुमचं जे काही भावी जीवन आहे तर ते भावी जीवन सुखी आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जे का आईवडिलांच्या अपेक्षा होत्या तर त्या अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्यासाठी म्हणजे तुम्हाला आता पाहतो की आपण ऑनलाईन शिक्षणाची जी काही सुविधा आहे तर ती सुविधा तुम्हाला आपण उपलब्ध करून दिलेली आहे. शासनानं ती सुविधा अंमलात आणलेली आहे. त्या सुविधेद्वारे तुम्हाला वेगळ्या प्रकारचं जे काही शिक्षण आहे तर ते शिक्षण पुरवलं जाते, उपलब्ध करून दिलं जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला म्हणजे आईवडिलांची परिस्थिती बिकट असताना देखील तुम्हाला काय केलेलं आहे, 10-12, 15 हजाराचे जे काही मोबाईल आहेत तर ते मोबाईल तुम्हाला शिक्षणासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. इथून पाठीमागे आपण पाहतो की कोरोनाचं संकट येण्यापूर्वी जर वर्गामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल आणला आणि जर त्याची रिंगटोन झाली का, आवाज झाला तर त्या विद्यार्थ्याला वर्गामध्ये झापलं जायचं आहे. परंतु आज परिस्थिती अशी झाली की प्रत्येक विद्यार्थ्याला असं सांगावं लागतंय की तुम्हाला मोबाईल नसेल तर मोबाईल घ्या. ही वेळ आपल्यावर कोणामुळे आलेली आहे तर या कोरोनामुळे किंवा कोविड-19चं हे जे काही संकट आहे तर त्या संकटामुळे आलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला तुमचं शैक्षणिक सुविधा तुम्हाला उपलब्ध व्हाव्यात, शिक्षण घेता यावं, वेगळ्या विषयाचं ज्ञान तुम्हाला प्राप्त व्हावं म्हणून तुमच्या आई वडिलांना काय केलेलं आहे की तुम्हाला 10-15 हजाराचे जे काही
अँड्रॉइड मोबाईल आहे तर ते मोबाईल घेऊन दिलेले आहेत आणि मग त्याचा वापर तुम्ही कशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे, तर योग्य कारणासाठी वापर करणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. मोबाईलमध्ये इतर वेगळ्या प्रकारचे सुविधा उपलब्ध आहेत, परंतु त्या सुविधा अंमलात आणण्यासाठी किंवा त्या सुविधांचा उपभोग किंवा फायदा घेण्यासाठी या मोबाईलचा उपयोग करायचा नाही, तर फक्त शिक्षणासाठी तुम्हाला हा मोबाईल आईवडिलांना घेऊन दिलेला आहे आणि तेवढ्याच एका कारणासाठी या मोबाईलचा तुम्ही वापर करायचा आहे. कारण तुम्ही 10वीमधून 11वीमध्ये आलेला आहात. तुम्हाला तितकंसं ज्ञान म्हणजे कशा पद्धतीनं समाजामध्ये वागावं, कशा पद्धतीनं आपण आपले आचार विचार असावेत, तर या संदर्भातलं जे काही ज्ञान आहे तर ते ज्ञान तितकंसं तुमच्याकडे नसतं. जसं जसं तुम्ही 11वीमध्ये पूर्ण 11वी पूर्ण होईल, 12वीमध्ये जाताल आणि 12वी नंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा पुढचं जे काही शिक्षण आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, तर असं ज्या ज्या पद्धतीनं तुम्ही हे जे काही टप्पे पार करणार आहात, तसं तसं तुमचा जो काही बौद्धिक विकास आहे तर तो बौद्धिक विकास होत जाणार आहे आणि हा बौद्धिक विकास झाल्यानंतर आपलं भावी जीवन किंवा भावी आयुष्य आपण कशा पद्धतीनं जगायचं आहे, तर या संदर्भातला जो काही विचार आहे तर तो विचार तुमचे प्रगल्भ होत जातील आणि तुम्ही निश्चित चांगल्या पद्धतीनं चांगल्या ठिकाणी पोहोचताल. तर यासाठी प्रथमतः काय करणं आवश्यक आहे, तर ही 2 वर्ष जी आहेत तर ती 2 वर्ष तुमच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची वर्ष असतात आणि या 2 वर्षामध्ये तुम्ही काय करणं आवश्यक आहे, तर चांगल्या पद्धतीनं ते उपयोगात आणणं व त्याचा वापर करणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. मग हे सर्व करत असताना प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जे काही शैक्षणिक सुविधा आहेत तर ह्या सुविधा कोणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, आपल्या आईवडिलांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कारण हा मोबाईलसाठी जो काही खर्च केलेला आहे तर तो खर्च तुमच्या आईवडिलांना केलेला आहे. मग आपल्या आईवडिलांच्या काय अपेक्षा आहेत, ते कुठल्या प्रकारचे अपेक्षा सहन करतात, कुठल्या प्रकारचे कष्ट सहन करतात, तर याचं पावलोपावली तुम्ही काय करणं आवश्यक आहे, तर त्याचं चित्रण तुमच्या नजरेसमोर आणणं आवश्यक आहे आणि जर ते चित्रण तुम्ही तुमच्या नजरेसमोर आणलं तर निश्चित तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुमचं पाऊल टाकताल आणि चांगल्या पद्धतीनं जर तुम्ही तुमचं पाऊल टाकत गेलात तर शेवटचं जो काही पाऊल आहे तर ते पाऊल अगदी तुम्हाला उंच शिखरावर नेल्याशिवाय राहणार नाही आणि उंच शिखरावर ज्यावेळेस तुम्ही पोहोचताल तर त्यावेळेस निश्चित तुमच्याकडं संपूर्ण समाजाचा जो काही पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन चांगला बनत असतो. तर सर्व विद्यार्थ्यांना अगदी मनापासून एक नम्र विनंती करतो की आपण बहुतांश जे काही विद्यार्थी आहेत तर ते विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले आहेत. शहरी भागातील आपल्या भारताचं आपण पाहिलं, आपल्या राज्याचं आपल्या भारताचं 2 भागामध्ये विभाजन झालेलं आहे, ग्रामीण भाग आणि शहरी भाग. ग्रामीण भागाचं प्रमाण प्रचंड आहे, शहरी भागाचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण कमी आहे, मर्यादित आहे. मग ग्रामीण भागामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आणि शेतीमध्ये आपण पाहतो की आपल्या आईवडिलांना आपल्या पालकांना कशा प्रकारे कष्ट सहन करावे लागतात आणि ते कष्ट सहन करून मिळणारा जो काही पैसा आहे, मिळणारं जे काही उत्पन्न आहे तर ते उत्पन्न आपल्यावर ते खर्च करतात. तर याची जाणीव प्रत्येकानं ठेवणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून काय करायचं की 2 वर्ष कुठल्याही अयोग्य कारणासाठी खर्च न करता योग्य कारणासाठी म्हणजे फक्त शिक्षणासाठी चांगल्या प्रकारचं ज्ञान अवगत करण्यासाठी खर्च करायचे, ही पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना नम्र अशा प्रकारची विनंती आहे तर ती विनंती करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही कला शाखा आहे तर या कला शाखेमधून तुम्हाला 6 विषय शिकवले जाणार आहेत. म्हणजे एकूण कला शाखेला 7 विषय आहेत, त्यापैकी 6 विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर त्यामध्ये पहिला विषय तुम्हाला राहील इंग्रजी, त्यानंतर दुसरा विषय राहील मराठी, त्यानंतर तिसरा विषय राहील अर्थशास्त्र, चौथा विषय राहील सहकार आणि 5वा विषय राहील राज्यशास्त्र आणि 6वा विषय राहील इतिहास किंवा समाजशास्त्र. इतिहास किंवा समाजशास्त्र या 2 विषयांपैकी एक विषयाची निवड तुम्ही करायची आणि एकूण म्हणजे इंग्रजी, मराठी, अर्थशास्त्र, सहकार, राज्यशास्त्र आणि इतिहास किंवा समाजशास्त्र यापैकी एक विषय, तर असे एकूण 6 विषय निवडायचे आणि त्या 6 विषयाचा अभ्यास तुम्हाला 11वी आणि 12वी या 2 वर्षामध्ये करायचा आहे. म्हणजे 11वीसाठी हे 6 विषय आणि तेच विषय पुन्हा तुम्हाला 12वीसाठी अभ्यासासाठी राहणार आहे. त्यानंतर वाणिज्य किंवा कॉमर्स जी काही शाखा आहे तर या शाखेमध्ये कंपल्सरी तुम्हाला 6 विषय अभ्यासक्रमासाठी ठेवलेले आहेत. तर पहिला विषय आहे इंग्रजी, दुसरा विषय राहील मराठी, तिसरा विषय राहील अर्थशास्त्र, चौथा विषय राहील सहकार, 5वा विषय राहील अकाउंट आणि 6वा विषय राहील सचिवाची कार्यपद्धती. तर असे एकूण 6 विषय आहेत. 6 विषय कंपल्सरी आहेत. याला कुठल्याही विषयाला कुठलाही और विषय नाही.
या 6 विषयाचा तुम्हाला कंपल्सरी अभ्यास करायचा आहे. आणि आर्ट शाखेमध्ये किंवा कला शाखेमध्ये मात्र इतिहास किंवा समाजशास्त्र हे 2 विषय एकमेकाला और आहेत आणि त्या 2 विषयांपैकी एका विषयाची निवड करायची. आणि असे कला शाखेमध्ये आणि वाणिज्य शाखेमध्ये तुम्हाला 6 विषयांचा जो काही अभ्यास आहे तर तो अभ्यास करायचा आहे. तर हे विषय तुम्हाला सांगितल्यानंतर तुमच्याही लक्षात आलेलं असेल की कला शाखा आणि वाणिज्य शाखा या ज्या काही 2 शाखा आहेत, तर या 2 शाखेमध्ये पहिले जे काही 4 विषय आहेत तर ते 4 विषय एक समान आहेत, सारखेच आहेत. कला शाखेमधल्या विद्यार्थ्यांनाही इंग्रजी आहे, वाणिज्य शाखेमधल्या विद्यार्थ्यांनाही तेच इंग्रजी आहे. कला शाखेमधील विद्यार्थ्यांना मराठी, वाणिज्य शाखेमधील विद्यार्थ्यांना सुद्धा मराठी आहे. त्यानंतर कला शाखा मधले जे काही विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र आणि सहकार हे विषय आहेत. तर तेच विषय वाणिज्य शाखेमधील जे काही विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना म्हणजे अर्थशास्त्र आणि सहकारी विषय अभ्यासायचे आहेत. म्हणजे 4 जे काही विषय आहेत तर ते विषय समान आहेत. फक्त 5वा आणि 6वा जो विषय आहे तर तो विषय कला शाखेसाठी वेगळा आहे आणि वाणिज्य शाखेसाठी वेगळे आहेत. तर अशा पद्धतीनं हे जे काही विषय आहेत तर ते विषय आपल्या 11वीच्या अभ्यासक्रमासाठी ठेवलेले आहेत आणि त्या विषयाचा जो काही अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम या 11वीच्या वर्गामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. मग हे जे काही दोन्ही शाखेमध्ये जे काही विषय तुम्हाला अभ्यासक्रमासाठी ठेवलेले आहेत तर त्यामधला सहकार हा जो काही विषय आहे तर तो विषय शिकवण्यासाठी म्हणजे शासनाने आणि संस्थेनं माझी नियुक्ती केलेली आहे. तर माझं नाव आहे प्राध्यापक पोडोळे येणार. तर सहकार हा जो काही विषय दोन्ही शाखेमध्ये तुम्हाला शिकवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी ठेवलेला आहे तर तो विषय माझ्याकडे आहे. आणि हा विषय म्हणजे 11वीमध्ये तुम्हाला अभ्यासायचा आहे, 12वीमध्ये अभ्यासायचा आहे. आणि चांगल्या पद्धतीनं जर अभ्यास तुम्ही केला तर निश्चित स्कोरिंग करून देणारा जो काही विषय आहे तर तो विषय आपला आहे. आणि या विषयामध्ये चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळवून तुमचे 12वी म्हणजे 11वीला तर ठीक आहे होम एक्झाम असते, त्यामुळं 11वीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं जर मार्क्स मिळाले तर निश्चित 11वीतला जो काही अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम 12वीला मोठ्या प्रमाणावर असतो. 50-60% अभ्यासक्रम 11वीचाच 12वीला असतो. त्यामुळे 12वीचा जो काही अभ्यासक्रम आहे किंवा अभ्यास आहे तर तो अभ्यास जर तुम्हाला सुलभ करायचा असेल तर त्यासाठी 11वीमध्ये या प्रत्येक विषयाचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. आणि जर 12वीमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला तर निश्चित चांगल्या प्रकारचं जे काही मार्क्स आहेत तर ते मार्क्स तुम्हाला या विषयामध्ये मिळतील. आणि तुमचं जे काही एकूण पर्सेंटेज आहे की सरासरी जे काही गुण आहेत किंवा टक्केवारी आहे तर ती टक्केवारी उंचवण्यासाठी निश्चित चांगल्या प्रकारची मदत होणार आहे. म्हणून सहकार हा जो काही विषय आहे तर तो विषय माझ्याकडे आहे. आणि निश्चितच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जर तुम्ही या म्हणजे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये जे काही तुम्हाला व्हिडिओ पाठवले जातील किंवा झूम मीटिंगमधून तुम्हाला जे काही शिकवलं जाईल तर ते चांगल्या पद्धतीनं जर तुम्ही अभ्यासला तर निश्चित तुम्हाला प्रत्येक विषयाचं जे काही ज्ञान आहे तर ते ज्ञान चांगल्या प्रकारे प्राप्त होणार आहे. आणि चांगल्या प्रकारे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला निश्चित तुमचं 12वीचं जे काही वर्ष आहे तर ते वर्ष सुलभ जाणार आहे. आणि चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवून तुम्हाला जे काही पुढील उच्च शिक्षण घ्यायचं आहे तिथं चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळवण्यासाठी हे जे काही मार्क्स आहेत तर हे मार्क्स महत्त्वाचे असतात. तर त्यासाठी काय करणं आवश्यक आहे तर 11वी आणि 12वी या 2 वर्षामध्ये प्रत्येक विषयाचा अगदी मनापासून अभ्यास करणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. तेव्हा म्हणजे ही जी काही 11वी आणि 12वी ही जी काही 2 वर्ष आहेत तर या 2 वर्षामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करावा अशा प्रकारची अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपला जो काही विषय आहे तर तो विषय आहे सहकार. तर या विषयामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्क्स मिळवायचे असतील, या विषयाचं ज्ञान जर चांगल्या पद्धतीनं मिळवायचं असेल तर त्यासाठी समाजामध्ये वावरत असताना तुमच्या निदर्शनास येणाऱ्या तुमच्या अनुभवास येणाऱ्या जे काही घटना आहेत तर त्या घटनांवर आधारित आपला जो काही विषय आहे तर तो विषय आपल्याला अभ्यासायचा आहे. की समाजामध्ये जी काही प्रत्येक व्यक्ती आहे तर ती प्रत्येक व्यक्ती जीवन जगण्यासाठी काय करत असते, धडपड करत असते, कुठल्या ना कुठल्या प्रकारचे श्रम खर्च करत असते. आणि मिळणार जो काही ते श्रम खर्च करून मिळणार जो काही पैसा आहे तर त्या पैशामधून आपल्याला आवश्यक असणारे जे काही वस्तू सेवा आहेत तर त्या वस्तू सेवा आपल्याला खरेदी कराव्या लागतात. आणि मग आपल्याला आपलं जे काही जीवन आहे तर ते जीवन जगता येत असतं. मग हे जीवन चांगल्या पद्धतीनं आपल्याला जगता यावं, चांगल्या पद्धतीनं आपल्याला जीवन जगण्यासाठी ज्या ज्या बाबींची आवश्यकता आहे तर त्या बाबी आपल्याला आत्मसात करता याव्यात. तर या संदर्भात जे काही शिक्षण आहे तर ते शिक्षण आपल्याला कोणापासून प्राप्त होतंय किंवा कशामधून प्राप्त होतंय तर आपला हा जो काही सहकार विषय आहे तर त्या विषयामधून आपल्याला प्राप्त होतंय.
आपल्याला आपलं जीवन जगण्यासाठी ज्या ज्या वस्तूंची आवश्यकता आहे तर त्या कुठल्या प्रकारच्या वस्तू आपण खरेदी कराव्यात, कोणाकडून खरेदी कराव्यात, किती प्रमाणात खरेदी कराव्यात, कोणत्या दरानं खरेदी कराव्यात, तर या संदर्भातलं जे काही ज्ञान आहे तर ते ज्ञान आपला हा जो काही विषय आहे तर तो विषय आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. आणि म्हणून आपल्या भावी जे काही जीवन आहे तर ते जीवन चांगल्या पद्धतीनं जर आपल्याला जगायचं असेल तर निश्चित आपल्या विषयामधलं जे काही ज्ञान आहे तर ते ज्ञान तुम्हाला उपयोगी पडणार आहे, फायदेशीर ठरणार आहे. आणि म्हणूनच या विषयाचा जो काही अभ्यास आहे तर तो अभ्यास आपण चांगल्या पद्धतीनं करायचा आहे. आणि चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून आपलं जे काही जीवन आहे तर ते जीवन उज्ज्वल अशा प्रकारचं बनवायचं आहे, घडवायचं आहे. आणि हे घडवणं कोणाच्या हातात आहे तर तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला ज्या ज्या अभ्यासक्रमावर आधारित ज्या ज्या बाबींची आवश्यकता भासेल त्या त्या बाबी तुम्हाला, म्हणजे आता जरी ऑनलाईन शिक्षण असाल तरी तुमच्याकडे प्रत्येकाकडं प्रत्येक विषय शिक्षकाचा जो काही नंबर आहे तर तो नंबर येणार आहे. आणि तुम्हाला ज्या ज्या अडचणी उद्भवतील तर त्या त्या अडचणी संदर्भात तुम्ही काय करणं आवश्यक आहे, वैयक्तिकरित्या त्यांच्या मोबाईल नंबरवर फोन करून त्यांच्याकडून तुमच्या जे काही अडचणी आहेत तर त्या अडचणी सोडवण्यासंदर्भातले जे काही मार्गदर्शन आहे तर ते मार्गदर्शन प्राप्त करून घेणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. आणि जर अशा पद्धतीनं तुमचा आणि आमचा संवाद साधत गेला, तुमच्या आणि आमच्यामध्ये जर अशा पद्धतीनं चर्चा होत गेली तर निश्चित तुमच्या ज्ञानामध्ये चांगल्या पद्धतीनं भर पडत किंवा तुमचा जो काही बौद्धिक विकास आहे तर तो बौद्धिक विकास घडून येईल. विद्यार्थी मित्रांनो, की याचं निश्चितच प्रत्येकाला, तुम्हालाही आम्हालाही दुःख होत आहे की वर्गामध्ये समोरासमोर शिक्षण देत असताना, तुम्ही शिकत असताना, आम्ही शिकवत असताना जो काही आनंद आहे तर तो आनंद थोडा अलग असतो, वेगळा असतो. कारण त्या ठिकाणी तुमचे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न अगदी प्रत्यक्षात आम्हाला समोरासमोर विचारता येत असतात. आणि आमचं त्यावर जे काही मत आहे तर ते मत अगदी प्रभावीपणे तुमच्या समोर मांडता येत असतं, चांगल्या पद्धतीनं मांडता येत असतं. म्हणजे तुमच्या शंकांचं जे काही निरसन आहे तर ते निरसन ज्या त्या ठिकाणी करणं अत्यंत उपयुक्त असतं किंवा फायदेशीर असतं. परंतु कोरोनामुळं किंवा कोविड-19मुळं हा जो काही योग आहे तर तो योग आपल्यापासून दूर गेलेला आहे. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे की तुमचे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न जर असतील तर तुमच्याकडे प्रत्येकाकडं प्रत्येक विषय शिक्षकाचा जो काही नंबर आहे, मोबाईल नंबर आहे तर तो नंबर आता उपलब्ध होणार आहे. आणि त्या मोबाईल नंबरवर तुम्ही काय करायचं की शिक्षणासंदर्भातले जे काही प्रश्न आहेत, तुमच्या विषयासंदर्भातले जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न विचारायचे. आणि त्या संदर्भातलं जे काही मार्गदर्शन आहे तर ते मार्गदर्शन घ्यायचं. निश्चित तुमच्या शंका, तुमचे प्रश्न दूर होतील आणि तुम्ही निश्चित चांगल्या पद्धतीनं यशस्वी होताल. तर यासाठी तुम्हाला म्हणजे हे मार्गदर्शन किंवा ही सूचना मी देत आहे, करत आहे. तर आपलं जीवन जगण्यासाठी ज्या ज्या बाबींची आवश्यकता आहे किंवा ज्या ज्या बाबी आपण अंमलात आणणं आवश्यक आहे तर त्या संदर्भातलं जे काही शिक्षण आहे तर ते शिक्षण सहकारामधून आपल्याला प्राप्त करायचं आहे, मिळवायचं आहे. तर आपल्या विषयासाठी म्हणजे तसे प्रामुख्यानं 5च प्रकरणं अभ्यासक्रमासाठी आहे. परंतु जे 5वं प्रकरण आहे तर त्या 5व्या प्रकरणामध्ये सहकारी संस्थांचे विविध प्रकार आणि कार्य अशा प्रकारचं प्रकरण आहे. त्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या संस्था आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यामुळे एकूण प्रकारच्या ज्या काही संस्था आपल्याला अभ्यासायच्या आहेत, वेगळ्या प्रकारच्या संस्थांचा अभ्यास करायचा आहे. तर त्या संस्थांचं प्रत्येक संस्थेचं वेगळं प्रकरण बोर्डानं केलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्या एकूण प्रकरणांची जी काही संख्या आहे तर ती संख्या 10 झालेली आहे. आणि त्या प्रत्येक म्हणजे तुमचा जो काय 11वीचा अभ्यासक्रम आहे तर कोविड-19मुळं हे जे काही संकट आपल्यावर कोसळलेलं आहे तर त्या संकटामुळं आपलं जे काही शैक्षणिक कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम अगदी थोडासा विस्कळीत झालेला आहे. आणि त्यामुळे शासनानं सुद्धा त्याची दखल घेऊन काय केलेलं आहे की तुमचा जो काय अभ्यासक्रम आहे तर तो प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम 25% कमी केलेला आहे. 75%च अभ्यासक्रम अभ्यासासाठी ठेवलेला आहे. आणि मग तो 75% कुठला अभ्यासक्रम आपल्या अभ्यासासाठी आहे तर त्याची माहिती शिकवताना तुम्हाला दिली जाईल. आणि उर्वरित राहिलेला जो कमी केलेला अभ्यासक्रम आहे तर तो कायमस्वरूपी कमी केलेला नाही, स्वअध्ययनासाठी तो अभ्यासक्रम ठेवलेला आहे. म्हणजे त्याचाही थोडक्यात आपल्याला अभ्यास करायचा आहे. परंतु जो परीक्षेसाठी आवश्यक 75% अभ्यासक्रम ठेवलेला आहे तर त्याचा सखोल अशा प्रकारचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि उर्वरित जो काही 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे या वर्षासाठी किंवा या कोविड-19मुळे जो काही 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे तर त्याचा सुद्धा आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा आहे. तोही भाग पूर्णतः सोडून द्यायचा नाही. कारण पुढच्या वर्षी त्यावर आधारित काही 12वीचा जो काही अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि त्यामुळं त्याचाही थोडक्यात आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर असं एकूण प्रत्येक जे काही 6 विषय तुम्हाला अभ्यासक्रमासाठी ठेवलेले आहेत तर त्या प्रत्येक विषयाचा 25% अभ्यासक्रम शासनानं कमी केलेला आहे, बोर्डानं कमी केलेला आहे. तर शिकवत असताना कुठला अभ्यासक्रम कमी केलेला आहे आणि कुठला अभ्यासक्रम आपल्या अभ्यासासाठी ठेवलेला आहे तर याची कल्पना तुम्हाला दिली जाईल. आणि
अगदी चांगल्या पद्धतीनं या 2 वर्षामध्ये तुम्ही अभ्यास कराल आणि तुमच्या आईवडिलांच्या, आपल्या पालकांच्या जे काही इच्छा आहे किंवा मनोकामना आहेत तर त्याची पूर्तता कराल ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतरचा जो काही तास होईल किंवा यानंतरचा जो काही ऑनलाईन पिरियड होईल तर त्या पिरियडमध्ये आपला जो काही सहकार विषय आहे तर त्या सहकार विषयाचा अभ्यासक्रम आणि त्या विषयामधलं जे काही पहिलं प्रकरण आहे तर त्या प्रकरणासंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.